नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या साकार व्लॉग्स ह्या चॅनलवर. साकार येस, साकार व्लॉग्स हे आमचं नवीन नाव आहे चॅनलचं. तू चेंज केलंस येस, माहित नाही ना तुला? म्हणजे आपण एका कंपनीमध्ये काम करतो आणि तिथलं काहीच माहित नाही असं झालंय आता आमचं. जर मग त्यासाठी ना लक्ष ठेवावं लागतं. आमचं लक्ष असतं हो, पण त्या चॅनलच्या प्रोड्युसरवर लक्ष चॅनलवर लक्षच नाहीये आमचं. सो हा को प्रोड्युसर खूप आळशी आहे गाईस. सो ह्याला काहीच माहित नसतं की मी नाव पण चेंज केलंय, काहीच याला अंदाज नसतो. आणि हे जे नाव आहे ह्याचं मिनिंग ह्याला पण माहित नसणार आहे. हा खरं आहे, साकार लाईफ सो हे ह्याला आणि तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल. हे मला तर सांग. त्यासाठी तुला पण नेक्स्ट ब्लॉग बघावा जाऊ दे, ज्यांना हे समजेल त्यांनी कमेंट्स मध्ये साकार explain करा. लाईफ व्लॉग्स एक्सप्लेन करा. मी जाऊन तिथे वाचेल आणि बघूया कोणाचं खरं आहे ते. तर आज वीकेंड आहे आणि हा व्लॉग आम्ही सुरू केलेला आहे. तर बघूया आज काय काय गोष्टी होत आहेत इंटरेस्टिंग. कारण वीकेंडलाच आम्ही अशी रिकामी भेटणार आहोत. बाकी टाइम तर कामच करत असतो आम्ही. आणि इथे मला गेम खेळताना उठवून आणलेलं आहे. आणि 2 लोक रिकामे असतात तेव्हा ते वीकेंडला काय करतात तर ते व्लॉग बनवतात. हो माय गॉड. सो आम्ही सुरुवात करणार आहोत कॉफी पासून. कुठे आहे कॉफी? जावा ना कॉफी बनव. ओ माय, म्हणजे तू मला गेम खेळताना उठवून आणलंयस कॉफी बनवायला. मला तिने बोलून मी आणलेलं, दूध गरम करत ठेवलंय गाईस, तर तू जाऊन कॉफी बनव. पण तिने मला उठवून आणलेलं की ब्लॉग बनवायचा आहे. आणि इथे मला समजते की माझ्यासोबत स्कॅम झाले. तिने मला कॉफी बनवण्यासाठी गाईस वीकेंडची फर्स्ट ऍक्टिव्हिटी आणि हा कॉफी बनवणार. सो दॅट वॉज द प्लॅन. भेटूया कॉफी ब्रेक नंतर. बाय. चला तर मग कॉफी बनवूया. चला कॉफी बनवायला. मी नाही यार, अरे चल, मला बोर होत. मला दुसरं काम आहे. चल 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 चल. तू राहा ना बनवून. किती वेळ झालं गॅस ऑन केला? 5 मिनिटं झाले ब्लॉग सुरू करायच्या आधी. हे गॅस बंद झाला, भिजला वाटतं वाऱ्याने. शेट. थांब थोडा वेळ जाऊ दे. खिडकी उघडू का? आता असं वाऱ्याने बंद ठेवायची का खिडकी? असं काय करतेस तू? कर ना चालू मग. शपथ तो मला गॅस वाटतं. तर आमच्यासोबत सकाळी सकाळी स्कॅम झालेला आहे. आम्हाला वाटलं की वाऱ्यामुळे गॅस बंद झाल्यावर, म्हणजे काहीच माझी चूक नव्हती. हा, पण गॅस बंद नव्हता झाला तर तो संपलेला. पण ओंकार, तुला कळतंय का आपला गॅस 4 महिने गेलाय. कमीच गेला ग 4 महिने. आपण जेवण बनवतच नाही. हो का? नाही म्हणजे बनवतो कधी 1 महिना, 1 टाइम बनवतो. आज तुला जेवण नाही. मला जेवण नाही म्हणजे काय? तुला पण नाही? नाही गाईस, मी 3 टाइम पूर्ण जेवण बनवते. नाश्ता, दुपारचं लंच मध्ये पण 2 भाज्या असतात, एक रस्सा भाजी, एक सुक भाजी, आणि रात्री तर खूप छान छान गोष्टी असतात, असा एखादा मसाले भात वगैरे. सो जेवण तर मी बनवते. सो गॅस लागणार त्यासाठी. त्यासाठी आपण काय करणार आहोत ओंकार? गाईज, हे तर मी तर बघत नाही. अच्छा असं 3 टाइम जेवण म्हणजे अच्छा. हा होतं, कधी कधी होतं. अच्छा होतं, भेटतं, पण बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, ही जे बोलते ते बरोबर आहे. ओके. सो आता गॅसचं काय करणार आहे आपण? गॅसचं काय करणार आता? काय करायचं? आईला फोन कर. आईला फोन करून मी गॅस हवा असं सांगते. ओके. तर ऍक्च्युली काय झालेलं की आम्ही पुण्यामध्ये नवीन शिफ्ट झालो लग्नानंतर. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की नवीन कनेक्शन तेव्हा बंद होते. तुम्हाला पण माहित आहे की गॅसचा तेव्हा तुटवडा असल्यामुळे नवीन कनेक्शन पुण्यामध्ये बंद होते. तरी आम्ही अप्लाय केलेलं आहे. पण मग हिची जी आजी आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं लास्ट व्लॉगमध्ये, ती पुण्यामध्येच राहते. तर त्यांनी आम्हाला त्यांची एक भरलेली टाकी दिलेली आणि आम्ही ती ॲक्च्युली 3 ते 4 महिने झालं यूज करतोय. आणि आम्ही त्यांनाच आता परत फोन करतोय की त्यांच्याकडे जर अवेलेबल असेल भरलेली टाकी तर मे बी आम्ही ती घेऊन येऊ आणि ही रिकामी टाकी आता परत देऊया. तर संजना आता फोन करून विचारतीये काय झालंय. काय झालं संजना? विचार. बोलतीये ती फोन. बोलले या घरी. बोलली आहे. ती पण घरी पोहोचते. तर एक गुड न्यूज आहे. त्यांच्याकडे एक भरलेली टाकी अवेलेबल आहे. तर एक काय बोलतो की एक किरण भेटलेला आहे, एक आशेचा किरण वीकेंडला. एवढं काही क्रायसिस मध्ये नाहीये. ते LPG सिलेंडरचं शॉर्टेज नाही झालं इकडे. ते पण आहे.
तुला आठवतंय का सुरुवातीला आम्ही लग्नानंतर इकडे आलेलो आणि हो. गॅसचा एकदम तुटवडा होता. नाही, तेव्हा हॉटेलमध्ये होता. कोणत्या पण हॉटेलमध्ये गेलं तर काहीच भेटायचं नाही. लिटरली साऊथ इंडियन नाही आणि भेटायचं. इव्हन आता सुद्धा नाहीये ना. आपण एकदा जाताना चौकशी करूया. नवीन गॅस कनेक्शन सुरू झाले. मी ऍक्च्युली त्यांना जाऊन लास्ट टाइम विचारलेलं, ते बोललेले की आता तुटवडा नाहीये, तर नवीन कनेक्शन मे बी चालू करतील. काय माहित, पण आता त्यांच्याकडून आम्ही तर फॉर्म वगैरे सगळं भरून दिलेलं आहे आणि त्यांच्या लिस्ट मध्ये पण नाव टाकलेलं आहे. 3-4 महिने झालेत पण हम्म. बघू आता तरी होईल. पण हा गॅस 4 महिने गेला तर ह्याच्यावरून आपल्याला समजून येईल पुढे कसं मॅनेज करायचं ते. म्हणजे जास्त चांगली गोष्ट आहे ना गाईज की मी एवढं गॅस ही तर बचत एकदम- केली आहे. अरे बचत तुझ्या संसाराला माझा खारीचा वाटा दिलाय मी लिटरली गाईज. खूप मोठी बचत केली. अशी बचत नसते की जेवणच बनवायचं नाही. बचत अशी असते की गॅस वेस्ट नाही घालवायचा. गाईज मी जेवण बनवते आणि पॉइंट काय आहे, माझ्या मम्मीच्या घरी 1.5 महिन्यातच गॅस संपायचा. मी 4 महिने गॅस टिकवलाय गाईज. म्हणजे किती व्यवस्थित परफेक्शनने मी खूप जेवण बनवते बघा. परफेक्शन नाहीये, फ्रिक्वेन्सी कमी आहे. ठीक आहे ना. आज खरंच तुला जेवण नाहीच मिळणार आहे बहुतेक. नाही. आजीला विचार असते तुला frequency जेवण तशी. बनव. नाही तुम्हाला दिसतच असेल. आम्ही दोघेच राहतो आणि त्याच्यामुळे मे बी तसं असेल की हा गॅस ऍक्च्युली गेला असेल तेवढं. ठीक आहे. आणि मध्ये आपण 10-15 दिवस गावी पण हा आणि आमचं ऍक्च्युली कसं की सारखं गावी जाणं येणं चालू होतं, मुंबईला जाणं गावी जाणं, ह्या सगळ्यांमुळे पण गॅसची बचत झाली असेल. सो मोदीच्या प्लॅनला आपण सपोर्टच करता इनडायरेक्टली. नहीं मोदी जी ने अच्छा किया. सेफ फ्युएल, सेफ फ्युएल. भगिनी मोदीजींनी जे लाडकी बहीण जे सांगितलंय की पूर्ण बचत करा, त्याचं पुरेपूर जे त्यांनी सांगितलंय ते फॉलो करत आहेत. चांगली गोष्ट आहे. तर आम्ही आता निघणार आहे झाला की तुम्हाला मी माझी आजी पण दाखवणार आहे पुढच्या ब्लॉग पुढच्या क्लिप मध्ये. हो, मच अवेटेड क्लिप. आजीलाच करू या ब्लॉग. नाही, लास्ट ब्लॉग मध्ये काय झालं की तिने सांगून दिलं असं की मामीचं नाव घेतलं, मम्मीचं नाव घेतलं, माझ्या सासूबाईचं पण नाव नाव घेतलं. घेतलं आणि तिच्या आजीचंच नाव घ्यायचं. पण माझी आजी जे पूर्ण ब्लॉग बघते कमेंट करते ती एकदम क्यूट आजी आहे. तिचं मी नावच घेतलं मग नाही. त्यांनी फोन करून सांगितलेलं की माझं का नाव नाही घेतलं. आज आम्ही आणि तुम्हाला आज खरंच तिची गरज लागली आम्हाला. ठीक आहे, So, बघूया. let's see. स्टे ट्यून. गाईस तर आम्ही निघालोय. सिलेंडर इकडे मागेच ठेवलंय. पण तुम्हाला मी वेदर दाखवते. तर दिसतंय का गाईस, वाटतं का इकडे 4-5 दिवस पुण्यामध्ये लाईक पाऊस पडत होता इतका. पूर्ण 4 दिवस अगोदर पूर आलेला इथे. पूर्ण पाण्याखाली होतं पुणे आणि आता इतकं ऊन पडलंय डेंजरवालं की मागचे 4-5 दिवस झालेच नाहीयेत असं वाटतंय पुण्याला. कुठे चाललोय आपण ओंकार? आपण चाललो आहोत द ओजीज डीजी आणि केजी यांच्या घरी. एक्सक्यूज मी, डीजी आणि केजी काय? डीजी मीन्स धोंडीराम गोरे, केजी मीन्स कमल गोरे. तू माझ्या आजोबांचं नाव घ्यायची हिंमत करतोस? त्यांचंच नाव आहे ना ते. हा मग किती छान नाव आहे, ओजीज डीजीज आणि केजी. चला यमगरवाडी. तो गाईस यमगरवाडी त्यांचं गाव आहे आणि ते सतत गावाला जात असतात. सो ओंकार त्यांना सारखं चिडवत असतो. किया सोनेटला लागलेला आहे धक्का. कशी टोलते कार आमची गाईस. हे रस्ता करायला हा एवढा पार्ट ना, म्हणजे हा शॉर्टकटने जातो ना आम्ही तिकडे, हा रस्ता जरा खराब आहे. हा ड्रायव्हर बघा आमचा. ड्रायव्हरचा आहे रस्ता खराब असला की ड्रायव्हर काय करू शकतो. ड्रायव्हरची पण जबाबदारी असते की आम्हाला एकदम इझिली घेऊन जावं. आता बघा परत हा आता आम्हाला असं ढकलत नेणार आहे. पण हा पार्टच असा आहे, ह्याची पण काही चूक नाही आहे. हा ओंकारची पण काही. माझी चूक. ओ माय गॉड तुम्हाला असं 3D व्ह्यू येतोय का गाईस? ते असं नाही का चष्मा घालून येतो फुल तसं येत आहे मला. तर तसं वाटतं इकडून. So तुम्ही या राईडची मजा घ्या आणि या ब्लॉगची पण मजा घ्या. मध्येच आम्हाला म्हशी पण दिसलेल्या आहेत. अरे तुझ्या मैत्रिणी. हाय गाईज. मैत्रिणी बघ तुझ्या मैत्रिणी. आणि लिटरली गाईज, लिटरली गाईज नॉट गाईज, म्हैसीज. म्हशीज. गाईज आज एक मस्त मजा झालेली आहे. हा जो मासूम दिसणारा मुलगा आहे ह्याचा आज भ्रमनिरस झालेला आहे. आज ह्याला ऑमलेट खायला भेटलेला नाहीये कारण की काल निर्णयानुसार आज दुसऱ्यांदा एकादशी आहे. म्हणजे काल एकादशी होती, आज एकादशी आहे, परवा दिवशी गुरुवार होता. मला ऑमलेट खायचं असं वाटतं. मी ऑमलेट कधी खाल्लंच नाही जमाना झाला आणि कोंबड्यांना तर लिटरली सुट्टी भेटली आहे. एका एकादशी आठवड्यात होती. 2 एकादशी नाही पाहिजे.
पण आलेल्या आहेत त्या. हे थांब थांब थांब, काय झालं? मी माझ्या गाडीमध्ये 2 स्फोटक गोष्टी घेऊन चाललोय. काय माहिती का? एक मागचा गॅस सिलेंडर, हा. दुसरा बायको. अच्छा. दोघे एकदम ज्वलनशील आहेत, कधी पण त्यांना काही पण होऊ शकतं. एस्पेशली बायकोला कधी स्फोट होऊन जाईल काय सांगता येत नाही. आणि त्याचा पूर्ण राग जो आहे तो सगळा आमच्यावर नेऊन. खूप बोलतोय ओंकार. हो. अजून तर ना तुला जेवण दिलेलं नाहीये सकाळपासून, तरी तू एवढं बोलतोयस. हा गाईज, आज सकाळपासून उपाशी ठेवलाही नाही मला. मी आम्ही काय कॉफी करू? लिटरली केटल मध्ये कॉफी बनवली आहे आणि तेवढी पिलेली आहे, त्याच्यावरच आहेत आम्ही. पण मी काय करू जर गॅस संपला, नाहीतर मी सकाळी पहाटे 5 वाजता उठून स्वयंपाक करते. आणि गरम गरम पोळ्या देते जेवणाच्या टाइम. बरोबर. 5 वाजता नाही, ऍक्च्युली ती 4:30ला उठते काही, 4:30ला. Yes. 5 वाजता लेट बघा. सांगितलं तिने. तिला स्वतःची तारीफ करायला कधीच आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही, तारीफ मी करतोय कसं आहे तिची. म्हणजे हंबल राहायला पाहिजे. हो, ऍक्च्युली ती 4:30 पण नाही, कधीतरी 4ला उठून आहे ना झोपेत पोळ्या लाटत असते अशा. म्हणजे किती पण माणूस जर वर पोहोचला तरी त्यांनी हंबल राहायला पाहिजे. बरोबर आहे guys, बरोबर आहे. हिच्याकडून खरंच शिकलं पाहिजे. हिच्यावर आहे ना मी एक बुक लिहिणार आहे, डिसिप्लिन कसं असावं माणसाकडे. ते ऍक्च्युली हिच्याकडे बघून मला समजतं. माय गॉड. हो, खूप डिसिप्लिन व्यक्ती आहे ती. काहीच म्हणजे डिस्ट्रॅक्शन वगैरे काहीच नाहीये. मोबाईल कधीच बघत नाही. मस्त पैकी सकाळीच सगळं रेडी झालेलं असतं. एकदम म्हणजे 6 वाजता तर तिचा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला हो. असतो, ब्रेकफास्ट, आणि 3 टाइमचं जेवण बनवते ती. मग बनवावंच लागतं. माझा हो. इतका जो चांगला नवरा आहे त्याच्यासाठी मला असं एकदम मस्त सुगरण बनवून जेवण बनवावं लागतं, नाहीतर मग वीक होईल हा. नाही, बघू शकता तुम्ही माझ्याकडे बघून तुम्हाला हा. समजून जाईल की आणि किती ना स्वादिष्ट या जेवण मुलाचं लग्नानंतर वेट गेन झालेलं आहे. हे कोणामुळे? हे फक्त माझ्यामुळे. तुझ्या आणि तुझ्या कुकिंगमुळे. ह्या मॅजिकल हँड्सने मी त्याला इतकं सुंदर जेवण बनवून दिलेलं आहे तेच. की तो नुसता असा सुटत चाललेला आहे गाईज. ते त्याला सांगा गाईस तुम्ही व्लॉगच्या कमेंट्स मध्ये की पळायला जा, रन म्हणून कमेंट करा सगळ्यांनी. बर 10 कमेंट जर केले की रन म्हणून, ओके चालेल. मी 10 किलोमीटर पळणार. जर 10 कमेंट्स आल्या रन म्हणून तर मी 10 किलोमीटर पळण्याचा ब्लॉग शूट तर मी करणार. काय करणार आहे आता, मी चॅलेंज स्वीकार करतो. 10 कमेंट्स मीच करणार आहेत गाईस. नाही असं नाही. 10 नाही, पण तुम्ही खरंच कमेंट करा की हेल्थची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि आम्ही पण लक्ष दिलं पाहिजे असं वाटायला लागलंय खूपच. सो पाहूया, आम्ही हेल्थची जर्नी पण आमची सुरू करणार आहे. हा बघा आमचा बाहुबली, आणि ही माझी आजी आहे जी लाजत होती व्हिडिओमध्ये यायला. तिला हिच्यासोबत मी नक्की वेगळा व्लॉग बनवेल, कारण की हिला खूप बोलायला लागतं. पण आता सध्या ती काय आली नाही व्हिडिओमध्ये, सो मी व्हिडिओ एंड केला इकडेच. बाय. तर आम्ही सिलेंडर घेऊन निघालोय गाईज घरी जायला. मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली आहे. एक मिशन होतं आम्हाला LPG सिलेंडर मिशन LPG. LPG सिलेंडर कलेक्ट करणं घरून. टेकिंग LPG फ्रॉम द OGs DG and KG. तो जो परत नको मारूस, आणि माझ्या आजी आजोबांचं परत नाव घेऊ नकोस. आणि आता घरी जाऊन आम्ही काय करणार आहे, तर आम्ही काही जेवण वगैरे बनवणार नाही. मी तर झोपणार आहे. आम्ही तिथेच जेवण करून आलो. आम्ही तिकडे थोडा राईस खाल्ला, कारण की आजी आजोबांकडे गेलो आणि तिकडे ते तुम्हाला काही खायला देणार नाही असं तर होणारच नाही. अजिबात. मग आम्ही तिकडे थोडासा राईस, भाजी, राहील दिसला की हा उंदीर जातोच तिथे. नाही, कसं आहे बघा, माझी मामीचं जेवण खूप छान असतं, भाज्या छान असतात, तर मला खाऊ वाटतं. येस. आणि ते कणीस असतं ना, ते सुद्धा शिजवलं होतं, ते पण आजोबांनी दिलं. आणि तात्यांनी, म्हणजे माझ्या आजोबांना मी तात्या म्हणते, तर ते पपई पण उर्फ DG. परत तर पपई पण सोलून तात्यांनी माझ्या दिली, तर आम्ही पपई पण खाल्ली. परत माझ्या मामीने कॉफी पण बनवली. तर हे सगळं करण्यातच आमचा 1-1.5 तास गेला. स्वतः मी घरी आमचा चाललोय. उपवास सुटला आणि आमची थोडीशी पेटपूजा झालेली आहे. येस, आता छान वाटतंय. हा, म्हणजे कसं खाल्लं नाही ना, कसं डोकं जड झालं होतं माझं, पण आता जर असं बरं वाटतंय. आता मी निघालोय, थोड्याशा भाज्या वगैरे घ्यायच्यात, पण बघू आमच्यामध्ये एनर्जी असते का भाजी घ्यायची, नाहीतर काय नंतर बाईकवर जाऊन पण भाज्या घेता येतील. बघा, तुम्हाला दिसत असेल हिरवळ भाज्यांची. कसली बघतोस, मला दिसतंय ना.
भाज्यांची हिरवळ आहे. भाज्या इकडे आहे तर तुझा फोन तिकडे आहे. नाही असं आरोप करायचे नाही. तुम्हाला दिसलं ना मी आता भाज्या दाखवल्या तर भाज्या होत्या. हे असे आरोप होत राहतात प्रत्येक मुलावर. मला माहित आहे मी तुमच्याशी रिलेट आता करू ना शकतो. तू जाऊन भाज्या घेऊन नाही मी नाही नाही उतरणार. नाही, तू उतरायचं, तू भाज्या घ्यायच्या. हिरवळ बघण्यात बिझी होतस ना. मी भाज्या बघत होतो बरोबर ना. तू थांब रे. तर आम्ही घरी येऊन गॅस जोडला आहे आणि बघू शकता मागे एवढा आनंद कधी झाला नव्हता. अथक परिश्रम घेतलेले आहेत आम्ही. लिटरली जवळपास 4-5 नाही 6 ते 7 तास आम्ही गॅस साठी वन करत फिरतोय. खूप कष्ट झालं. पण नाही पण आजी आजोबांकडे 6-7 किलोमीटरच गेलाय फक्त आणि ते आणि 6-7 तास बोलतोय. 6-7 तास गॅस शिवाय. आम्ही आता समजू शकतो परिस्थिती. आपल्याला ह्या बेसिक गरजांची गरज खूप आहे. त्यांचं आपण ग्रेटफुल राहिलं पाहिजे. पण नाही खूप चांगली गोष्ट आहे की सुट्टीच्या दिवशी गॅस संपला. ऍक्च्युली नाहीतर नाहीतर मग आम्ही तर बाहेरच खाल्लं असतं. हो कामाची पण हे झालं प्रॉब्लेम झाला असतं कामाचं पण. तर अवघड झालं असतं. संध्याकाळी इव्हिनिंगला वगैरे असं आम्हाला जावं लागलं असतं. ठीक आहे तुम्ही पण हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला. इथपर्यंत आलाय म्हणजे शेवटपर्यंत पाहिलाच असेल. तर धन्यवाद तुमचं पण. आणि कमेंटमध्ये खूप सारं प्रेम द्या. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मॅडमने सांगितल्याप्रमाणे चॅनलच्या नावाचा उलगडा होणार आहे. तर बाय. बाय.